मकर राशीच्या व्यक्तींनो, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढच्या काही क्षणात मी जे सांगणार आहे ते तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतं. अमावस्येनंतर तुमच्या घरात येणार आहे एक अशी खास व्यक्ती जिचं नाव ऐकताच तुमच्या डोळ्यात अश्रू येतील. पण ही व्यक्ती नेमकी कोण आहे? ती तुमच्या भूतकाळाशी जोडलेली आहे का, की तुमचं नशीब बदलण्यासाठीच तुमच्या आयुष्यात येणार आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या एका व्यक्तीबद्दल पूर्ण सत्य, तिच्या येण्यामागचा संकेत आणि तुमच्या आयुष्यात होणारे मोठे बदल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा संकेत देणार आहे जो फक्त नशीबवान मकर राशीवाल्यांनाच समजेल. मकर राशीच्या प्रिय व्यक्तींनो, अमावस्येनंतर हा काळ तुमच्या आयुष्यात एक गूढ आणि महत्त्वपूर्ण वळण घेऊन येत आहे, ज्याचा प्रभाव केवळ बाह्य परिस्थितींवरच नाही, तर तुमच्या मन, भावना आणि नातेसंबंधांवर देखील खोलवर पडणार आहे. ग्रह नक्षत्रांची चाल सूचित करते की तुमच्या जीवनात एक अशी व्यक्ती प्रवेश करणार आहे जी तुमच्या आयुष्यातील अनेक अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची ताकद ठेवते. ही व्यक्ती अचानक येणार असली तरी तिचं आगमन काही योगायोग नसून तुमच्या कर्मफळाचा एक भाग आहे. त्यामुळे या काळात तुम्ही प्रत्येक घडामोडींकडे शांतपणे आणि सजगतेने पाहणं अत्यंत गरजेचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी त्या व्यक्तीबद्दल एक स्पष्ट संकेत देणार आहे. अमावस्येचा काळ नेहमीच अंतर्मुख होण्याचा आणि नवीन सुरुवातींचा संकेत देणारा असतो, आणि यावेळी मकर राशीवाल्यांसाठी तो विशेष फळदायी ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा प्रभाव तुमच्यावर असला तरी या काळात चंद्राची ऊर्जा तुमच्या जीवनात भावनिक संतुलन आणि नवीन नात्यांची दारे उघडणार आहे. ही जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे ती तुमच्या मनातील खोलवरच्या भावनांना स्पर्श करेल. तुम्हालाही जाणवतंय का की कोणीतरी तुमच्या आयुष्यात परत येणार आहे? तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की ही व्यक्ती कोण असू शकते, परंतु ज्योतिषशास्त्र सांगतं की ती व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी जोडलेली असू शकते. कधीकधी आयुष्यात काही नाती अपूर्ण राहतात, पण योग्य वेळ येताच ती पुन्हा आपल्या आयुष्यात परत येतात. लक्षात ठेवा, पुढचा संकेत खूप महत्त्वाचा आहे जो बहुतेक लोक मिस करतात. या काळात तुमच्या घरात वातावरणात एक वेगळीच सकारात्मकता जाणवेल, आणि ही सकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीच्या आगमनामुळेच निर्माण होणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये समजूतदारपणा वाढेल. जर तुमच्या घरात आधीपासूनच काही बदल जाणवत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ लाभदायक ठरणार आहे, कारण या व्यक्तीच्या येण्यामुळे नवीन संधी निर्माण होतील. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. शेवटच्या भागात मी हेही सांगणार आहे की ही व्यक्ती तुमच्या पैशांशी कशी जोडलेली आहे. भावनिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक आधारस्तंभ बनणार आहे. तिच्या उपस्थितीमुळे तुमच्या मनातील भीती आणि तणाव कमी होईल. तुम्हालाही एखाद्या व्यक्तीची उणीव जाणवते का? मला कमेंटमध्ये तेही सांगा. आता ज्योतिषशास्त्र सांगतं की या काळात गुरु आणि चंद्राचा विशेष प्रभाव पडणार आहे, ज्यामुळे आध्यात्मिक जागृती होईल. ही व्यक्ती तुमच्या नशिबाशी कशी जोडलेली आहे, त्यामुळे तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनामध्ये काय बदल होणार आहे, कारण या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळेल. हा संकेत तुमच्या करिअरला वळण देऊ शकतो, त्यामुळे इथलाही भाग तुम्ही स्किप करू नका. त्या व्यक्तीचं नाव ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येण्याचं कारण म्हणजे तिच्याशी तुमचं भावनिक नातं खूप खोलवर जोडलेलं आहे. आता तुम्हाला थोडा अंदाज येत असेल, पण अजूनही एक मोठा खुलासा बाकी आहे. या काळात तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल अनुभवू शकता. तुमची विचारसरणी अधिक सकारात्मक होईल. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये सर्वात महत्त्वाची माहिती आहे. तुमच्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल आणि ही व्यक्ती नात्यांना पुन्हा एकत्र बांधण्याचं काम करेल. जर तुमच्या आयुष्यात कोणी दूर गेले असेल तर हा संकेत तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही वेळ आत्मचिंतनाची आहे. तुम्हाला जीवनाचा खरा उद्देश समजेल. आता पुढचा संकेत तुम्हाला त्या व्यक्तीची ओळख करून देईल. या काळात तुम्हाला काही संकेत मिळू शकतात जे त्या व्यक्तीच्या आगमनाची पूर्वसूचना देतील. हे संकेत ओळखले तरच तुम्हाला पूर्ण फायदा मिळेल. हा काळ नवीन सुरुवात घेऊन येतो आहे, ज्यामध्ये आनंद आणि स्थैर्य आहे. आणि शेवटचा खुलासा ऐकण्यासाठी जरा थोडा वेळ थांबा, कारण संपूर्ण घटनाक्रमामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य वेळेची निवड. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात योग्य वेळीच प्रवेश करते, आणि त्या वेळेचा प्रभाव आपल्या भविष्यातील निर्णयांवर मोठ्या प्रमाणात पडतो. मकर राशीवाल्यांसाठी हा काळ अत्यंत निर्णायक आहे, कारण ही व्यक्ती केवळ आनंदच नाही तर तुमच्या आयुष्यात स्थिरता, विश्वास आणि नात्यांमध्ये नवीन बळ घेऊन येणार आहे. त्यामुळे कोणतीही घाई न करता शांतपणे आणि विचारपूर्वक या नात्याला स्वीकारणं आवश्यक आहे. आता त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल एक खास संकेत देणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही व्यक्ती तुमच्या राशीच्या ऊर्जेशी सुसंगत आहे. म्हणजेच तिचं विचारसरणी, तिचा स्वभाव आणि तिची जीवनशैली तुमच्याशी सहज जुळून येणार आहे. त्यामुळे तिच्यासोबत निर्माण होणारं नातं हे केवळ तात्पुरतं न राहता दीर्घकाळ टिकणारं आणि विश्वासावर आधारित असेल. या व्यक्तीमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींचं समाधान सापडेल आणि तुम्ही अधिक स्थिर आणि आनंदी जीवन जगू शकाल.
आता शेवटी हे समजून घ्या की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणं म्हणजे केवळ एक योगायोग नाही, तर तुमच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण अध्याय सुरू होण्याचा संकेत आहे. तिच्या येण्याने तुम्हाला केवळ आनंदच मिळणार नाही, तर तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळेल, जी तुम्हाला तुमच्या ध्येयांपर्यंत पोहोचवेल. त्यामुळे या बदलाचं स्वागत करा आणि आपल्या मनाला सकारात्मक ठेवा आणि या नव्या नात्याला संपूर्णपणे स्वीकारा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.